माझं तर काही लक्षच लागणं झालंय बघ. भाऊजी जाणार म्हटल्यावरती काहीच सुधारणा झालंय हो. आणि अगं त्या ऐकणं पण झालेत कुणाचं. आणि आता तर काय चाललंय ग पोरींनो, आवरा की पटापटा. आई, उद्या भाऊजींचा कोर्टात निकाल आहे. तेच बोलत होतो आम्ही. काय उपयोग पण त्याला एवढं सांगून, बायकोचाच बैल झालाय नुसता. आई अहो असं काय बोलताय? आपी म्हणते ते पण बरोबरच आहे की. मग तुम्हाला आता कशाची काळजी वाटायला लागली एवढी? मला तर काही पटत नाही अपर्णाच. अगं पटत तर कुणालाच नाही, पण ती पोटूशी आहे ना म्हणून कोण बोलना झाल्या तिच्याशी. आई अहो असं नाहीये. असंच आहे पियू. अगं तो अर्जुन पण तिचंच ऐकतोय सगळं. आणि तिनं ना पोटावर हात ठेवून अर्जुनला शपथ पण घ्यायला लावली. काय? आई तुम्हाला कोणी सांगितलं हे? सांगायला कशाला पाहिजे कोणी, माहित आहे मला सगळं. अहो असं नसेल आई. म्हणजे अपर्णाची इच्छा आहे भाऊजींनी शिक्षा भोगावी, पण ती असं नाही करणार. अगं तुम्हाला माहित नाही ती कशी आहे ते. तिच्या मनासारख्या जोपर्यंत गोष्टी चालल्यात ना तोपर्यंत ती साखरवाणी गोड 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 वागते. आणि जसं तिच्या मनाविरुद्ध होतंय म्हणलं ना की मग. आई तिच्या मनाविरुद्ध म्हणजे? आई अहो ती सगळ्यांच्या चांगलाच विचार करते ना. आता अर्जुन तुरुंगात चाललाय, ह्यात कसला सगळ्यांचा चांगला विचार केलाय तिनं? हा ना. आणि ती पण आत्ताच काय एवढी हट्टाला पेटली ना, तेच काही कळणं झालंय मला. पुढचा काही विचार केलाय की नाही काहीच माहित नाहीये. 7 वर्ष एकटीने सांभाळायचं म्हणजे काय सोपं आहे का? कामाचं बघायचं, बाळाचं बघायचं, या घरचं त्या घरचं. एकटी कसं करणार आहे ना मला काहीच माहित नाहीये. अगं ह्या घरची काळजी कशाला करते तू? मी आहे ना खमकी इथली. आपल्याला नाही तिची गरज. आणि तुम्हाला कशाला पाहिजे ती इथं? आई अहो मला तसं नव्हतं म्हणायचं. हा आता तुझं तरी काय चुकीचं आहे म्हणा. तिनं करूनच ठेवलंय तसं सगळं. घरात जरा काही गोष्टी घडायला लागल्या ना की सगळीजण तिच्याकडे जातात. कलेक्टर आहे ना ती. आई असं का बोलताय तुम्ही? आणि एवढा का रागराग करताय तिचा? नाही आता हे घरात नव्हते तेव्हा तिने मला सांभाळलं बरंच. म्हणजे मी काय नाही म्हणत नाही. अगं पण आता माझ्या गोष्टी लक्षात यायला लागल्यात. मी मस्त खमकी आहे या घराचं सगळं बघायला. तुम्हाला दोघींना पण मी खमकी वाटते ना ग? हो. हो आई. हा अगं ती घरात यायच्या अगोदर मीच सगळं हे घर सांभाळत होते की. हा आता तिच्या एवढं मला काय बोलायला करायला जमत नाही, पण आता मी ते पण करणार आहे. बरं चला, तुम्ही नका काळजी करू. बघू काय होईल ते होईल. ही रुक्मिणी मस्त खमकी आहे आता हे सगळं घराचं बघायला. आले मी. ताई तुम्ही ऐकलात ताई किती वेळा म्हणाले मी खमकी आहे मी खमकी आहे. त्यांनी काय नवीन डोक्यात घेतले ना, मला तर काहीच कळना झालंय की काय चाललंय. यंदा शेंगा लय चांगल्या भरल्यात बरं का. मग माझ्या अर्जानं कष्ट केले. होय होय, अर्जुनचे लय कष्ट आहेत. हा काय पण म्हणा, अख्ख्या पंचकृषीत अर्जुन सारखं पोरग नाही. हा खरंय, पण माती खाऊन बसला ना आता. विनायकराव, अहो तुम्ही कशाला विषय काढता हो सारखा? हा तुम्ही बसा बर, बसा. काय तुम्ही पण हा एवढा नसतो विचार करायचा हो. असं कसं म्हणताय बापू? हा अहो या विचारानं 2 दिवस मला झोप नाही. अहो एकीकडं ताटमानेनं आपला पोरगा गुन्हा कबूल करून जेलात जातोय ह्याचा आनंद बी होतो, आणि दुसरीकडे 7 वर्षासाठी जाणार आहे म्हणून वाईट बी वाटते. अहो या दोन्ही विचारानं ना मन लई कुरतडते बघा. आता विनायकराव, परिस्थितीच अशी आहे, दोन्ही बी बाजू पडतात की आपल्याला, पण कुणाची बाजू घ्यावी तीच कळना. हा पण आपली आप्पी लय भारी आहे बर का. अहो आता रुक्मिणी वहिनीने एवढा रंग केला पण माग हटली नाही अजिबात. अहो आपली लहानपणापासूनच तशी आहे. अहो तत्वाच्या बाबतीत अजिबात तडजोड करत नाही, कुणी काय बी म्हणू दे. तिची मम्मी तिला नेहमी म्हणायची बरं का, अगं बाईच्या जातीनं असं असू नये, पण आप्पी अजिबात ऐकायची नाही. हा पण आमच्या घरच्यांना कधी कळणार कुणास ठाऊक. विनायकराव, रुक्मिणी वहिनी अजून विरोधातच आहे तुय तर अहो अर्जाला सोडवा म्हणून आडूनच बसल्या होत्या. त्यात ती मनी मावशी आहे घरात.
हा आता तर काय अर्जा नाही म्हणल्यावर रानच मोकळं ना तिला. ती बाई म्हणजे पक्की आडव्या डोक्याची बाई आहे. कधी काय करेल काय सांगता येत नाही हो. अहो, तर हो आप्पीच्या माग हात धुवून लागलेली असती. आत्ता अर्जुन आहे म्हणून गप आहे. तो गेला की बराबर फणा काढते बघा. मी काय म्हणतोय विनायकराव, म्हणजे मी आप्पीला घरी घेऊन जाऊ का? तिच्या बाळणपणाचं निमित्त पण होईल. चालेल चालेल. अहो मी तुम्हाला हेच म्हणणार होतो. आणि मग तुमच्या घरचं जरा वातावरण शांत झालं ना की मग बघू आपण. हा अहो एकदा का बाळ झालं ना की घराचं गोकुळच होते बघा. हा हे मात्र खरं आहे बरं का. विनायकराव चला, जाता जाता तुम्हाला सोडतो मी. विनायकराव चला, जाता जाता सोडतो म्हणलं. विनायकराव अहो काय झालं? बापू उद्याची लई भीती वाटते. अहो उद्याच्या एका निर्णयावर सगळ्यांचं आयुष्य ठरणार आहे. हो आपण आपल्याला जमतंय तेवढं सगळं केलंय ना. हा मग कशाला लय विचार करायचा आहे? सगळं त्याच्यावर सोडून द्यायचं. चला विचार नका करू. नियती ऐकतेस ना तू? दिप्या हे घे. तू अरे इथे काय ठेवते तू? सगळं बाहेर नेऊन ठेव जा. अगं आधी एकत्र करून घेऊया की इथं सगळं, मग बाहेर नेऊया. असं म्हणतोस होय? हा कर, तसं कर. किती शहाणा गं माझं लेकरू ते. अय मदर इंडिया, अहो काय होतंय तुम्हाला? नाही काही होत नाही रे. आणि आता माझी आप्पी घरला येणार आहे ना, म्हणून लय आनंद झालाय बघ. अगं इथलं इथं घर आहे तिचं. म्हणजे बघ की दीदीचं लगीन झाल्यापासून ती कधी आपल्या वाट्याला आलीच नाही बघ. आणि आता तर माझी लेक जिल्ह्याची कलेक्टर आहे, कलेक्टर. तिच्या मागे काय कमी व्याप आहे होय? वाघ लय मनापासून काम करते बघ दीदी. तिच्या जागी दुसरी कोण असती ना आतापर्यंत सुट्टी घेऊन घरात बसली असती. खरंय बाबा तुझं. आणि आता बघ की र, 5वा सोडून 6वा लागल. नाही आता तिला ना मी सांगणार आहे, इथं आलीस ना की आरामच करायचा, फक्त आराम बस. सुषमा अगं मी काय म्हणत होतो यात खोली. अरे वा वा वा, तुम्ही माय लेकरांनी मिळून चांगलीच तयारी केली बरं का. अहो विनायकराव काय म्हणले? घेऊन जावा म्हणले आप्पीला, तेवढंच आप्पीला पण बरं वाटेल. विनूबाबा ना एकदम चिल माणूस आहे बघा. होय त्यांचं कधीच काय म्हणणं नसतंय. दीदीवर आणि दाजींवर लय प्रेम करतात विनूबाबा. खरंय र. पण एक सांगू, त्यांच्याकडे बघितलं ना की कसं तरीच होतो. शेवटी एकुलता एक पोरगा आहे त्यांचा. खरंय सुषमा तुझं. अगं विनायकराव वरवर किती पण दाखवत असले ना तर आतून लय खचलेत बघ. बापू तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. उद्या दाजींची सुटकाच होणार आहे. दिप्या अरे तुझ्या तोंडात साखर पडू बघ, असंच होऊ दे. अगं सुषमा असं कसं होईल? अर्जुन विरुद्ध पुरावे सापडलेत, शिवाय गुन्हा पण मान्य केलाय. होय पण काहीतरी होऊ देत, काहीतरी. आणि असं 7 वर्ष त्यांनी आत नाही गेलं पाहिजे. अगं सुषमा आत्ताचं चित्र बघता तुम्ही म्हणताय तसं होणं लय अवघड आहे. उलटार दिप्या आपणच मनाची तयारी केली पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं सुषमा, आप्पीला सावरलं पाहिजे. तशी खमकी आहे माझी लेक, पण अगं अर्जुनचा प्रश्न आहे ना, त्याच्यामुळे तिचं पण मन. दाजींवर प्रेम आहे हो दीदीचं. आणि आता तर माझी लेक पोटुशी आहे. अशा अवस्थेत बाईचं चित्त कसं शांत असावं. अगदी खरं आहे सुषमा. कसं होणार काहीच कळना मला तर. बापू मम्मी तुम्हाला म्हणले ना अजिबात लय विचार करू नका. दाजी 100% सुटणार आहेत बघा. अरे गप्रे दिप्या, काहीतरी उगाच बोलू नको. आणि मला सांग, अर्जुन सुटला तर आप्पीला वाईट नाही का वाटणार? लहानपणापासून बघत आलोय तिला आपण, तिची पण काही तत्व आहेत का नाही? आणि जर सुटायचंच म्हटलं ना, परत ती उलट सुलट काहीतरी करणं आलं, चिरीमिरी आलं, परत तीच. बापू पण तुम्ही बघितलंय की दाजीचं जुगाड कसलं भारी असतात. कसलं जुगाड दिप्या? त्या जुगाडामुळे एवढा अडचणींचा डोंगर झालाय. बास करा ना तुम्ही दोघं आता. आपण का करतो ही चर्चा? नाही ही चर्चा वगैरे काही नको. दिप्या तू ते सामान घे आणि बाहेर नेऊन ठेव. हा चला आवर पटकन. भैरवनाथा, आता सगळं तुझ्या हातात आहे बाबा.
सरकार तुम्ही काय काळजी करू नका. नक्की अहो सरकार, पप्पा काल बोलले की तुमच्याशी. बघा अहो नका काळजी करू, मी आहे ना सरकार. हे बघ, यातलं जरा जरी कोणाला काही कळलं ना तर माझ्या घरात बॉम्ब पडेल. सरकार निघा लवकर. काय झालं? पण यायला लागलाय, आहे तिथनं माघारी निघा. नमस्कार बाबा. नमस्कार. एक मिनिट. तुमचा आवाज कुठेतरी ऐकल्यासारखा वाटतोय. कुठलेत बाबा तुम्ही? कुठलेत? ऐका येत नाही त्यांना, मामा आहेत आमचं आटपाडीचं. अरे नाही रे, या म्हाताऱ्याचा आवाज कुठेतरी ऐकलाय मी, पण मला आठवणा कुठं ऐकलाय तर. अहो संकल्प साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अरे नाही रे, मला असं का वाटतं की माझा आवाज ऐकलाय कुठेतरी. मी याला ओळखतो म्हाताऱ्याला, पण मला आठवणा बघ. सगळी म्हातारी एकसारखीच दिसतात. चला तुम्ही. मामा, हो मामा, या चला तुम्ही. चला संकल्प साहेब. जाऊ दे, तुझ्याकडे एक काम होतं की आता जेव्हा साक्ष देशील तेव्हा जरा वाढून चढून सांगायचं. अर्जानं तो याकडनं एकदा नाही लई वेळा पैसे घेतलेत असं सांगायचं. काय? अरे चांगला अडकला पाहिजे, तो सुटलाच नाही पाहिजे. अहो पण साहेब, आता कशाला पन्ननबिन करतो? तुला देतो की पैसे वाढून, फक्त मी सांगेन तशी साक्ष द्यायची. बर. काय चाललंय तुमचं? हा नाही, गेली 2 दिवस कुठं पत्ते आहे तुमचा? कुठे तवा इथंच तर आहे, कुठं जातोय? गबासा, काल बी तुम्ही नव्हते घरात आणि कधी गेले ते कळलं बी नाही मला. तुम्हाला सांगू का सरकार, खरंच बाबा, तुमच्या घरात ना अक्षरशः एक एक नग आहे नग. तुम्ही असे आणि ते सुजातासा आणि ते अर्जा काय तर भ्रष्टाचारी आणि त्या आप्पीचं तर काही विचारूच नका. निस्ती तत्वज्ञानाची टिमकी वाजवत फिरती गावभर. घरची सुनी म्हण, घरची. हायच घरची सून, तिच्यामुळेच तर हे घर लाईनवर आलंय. होतो गुबया, नाही लईच पुळका यायला लागलाय हल्ली सुनबाईंचा. येडी बनून गावभर दगडी मारत फिरवीन असं कोण म्हणलं होतं? तुम्हीच ना? हो, मीच बोललो होतो, पण त्यावेळी मला तिची किंमत कळली नव्हती. देवा 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 परमेश्वरा, म्हणजे आता सरकारांचं मन परिवर्तन झालं म्हणायचं. पण ते काय का असा ना, उद्या पहिलं महत्वाचं एक काम करायचं तुम्ही. काय? उद्या अर्जा तिकडे जेलात गेला की तिकडं आप्पीला हाकलून द्यायचं. हाकलून कशाला द्यायचं? तिची ती साथीच आहे ना माहेरला. हा ते बरोबर आहे, पण अशी सुखासुखी नाही ना गेली पाहिजे ती. अपमान करायचा आता ना तिचा. कसली घाणेरडी वृत्ती हो तुमची. घरची सून आहे ती. होय का? मग माझ्याकडे बी काय आहे, व्हिडिओ. अजून किती दिवस भीती दाखवणार आहे त्या मला व्हिडिओची? आता तुम्हीच सांगा किती दिवस भिणार आहे ते. नाही, गेली 15 वर्ष हे मनात घेऊन तुम्ही जगताय का नाही? भीतीपोटी घरात कुणाला सांगितलं बी नाही, है का नाही? मीच सांगतो घरात एक दिवस. अहो सांगा ना, मला तर तेच पाहिजे. तुम्ही सांगाच. उद्या अर्जा गेला का नाही तर सांगून टाकायचं घरात. विनया. काय काय म्हणले? विनया? हा, मग विनयाला सांगा. घरात बाकीच्यांना कुणाला सांगितलं नाही तरी चालल. मग काय विचार करताय? विनयाला सांगताय का आप्पीला हाकलून देताय? आप्पीला हाकलून देतो. हा, आणि तसं बी रुक्मिणी आहेच की तुमच्या संग. पण सरकार, आप्पीच्या लक्षात राहिलं पाहिजे कसं तिला हाकलून दिलं ते. हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणे 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 उद्या लई मजा येणार आहे, लई. तुला झोप म्हणलं होतं ना मी. अरे जरा वेळ जागी राहू दे की. तू नाही जगलं पाहिजे.
ठीक आहे ना, आजचीच रात्र आहे का नाही आपल्याकडे. हे घे पाणी पिच. अर्जुन, काय? हे घे माझ्याकडनं तुला. ठीक आहे. गिफ्ट म्हणतात त्याला. तुरुंगात चाललोय फिरायला नाही. तरी पण माझ्याकडनं ठेव की. फोडू का मग? नाही नाही नको, उद्या फोड. उद्याचं नको ना बोलू आप्पे. उद्याचा दिवस आयुष्यातला अर्जुन हे बघ, उद्याचं उद्या बघू. आजचा दिवस, आजची रात्र आपली आहे ना. आजची रात्र जगूया की आणि धमाल करूया. काय बाळा, धमाल करायची ना. बाबा काय करायचंय? धमाल करूया. आणि हा, मला तुझ्यासोबत फोटो काढायचे बरं का. काढूयात की. फोन दे. ते काय म्हणतात रे, ते असं करतात बघ, पावटे. काय म्हणतात? पाऊट. हा तेच ते फोटो काढ. फोन दे की तू. दे, मी काढते. आता तू कर. दे मी घेतो. तू खाली बस की. बाळासोबत काढ. हा, मी काढते. हे आरशात घ्यायचं होतं. आणि या बाळासोबत घे की. चल चल चल, एक अजून काढू. बघू मला. शपथ, बक्की कसली भारी आलेत. अर्जुन हे बघा, हा मला लय आवडला. भारी ना. आपले फोटोंचं भारी असतं ना. तिथल्या आठवणी तिथंच गोठवून ठेवतात. आजची रात्र अशीच गोठवता आली तर. उद्याचा दिवस उजडूच नाही असं वाटतं. सब इन्स्पेक्टर अर्जुन कदम, तुम्हाला भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली आम्ही अटक करायला आलो.
याच्यात हात. सब इन्स्पेक्टर अर्जुन कदम, तुम्ही केलेल्या भ्रष्टाचारामुळे तुम्हाला कामावून काढून टाकण्यात येत आहे. नियती, माझ्या गुन्ह्याची शिक्षा भोगायला मी तयार आहे. त्याची शिक्षा आप्पीला नको देऊ ना प्लीज.